राम राम मंडळी. भारतातील मातीची कुस्ती म्हणजेच आपली इंडियन कुस्ती किंवा भारतीय पैलवानी ही खूप जुनी परंपरा आहे. गावागावातील आखाड्यांमध्ये ही कुस्ती खेळली जाते. मातीचा आखाडा, आपली परंपरा, कठोर व्यायाम सराव आणि शिस्तबद्ध जीवनशैली यामुळे या कुस्तीला विशेष असं महत्व आहे. त्यामुळे मातीची कुस्ती हा फक्त खेळ नाही तर भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य असा भाग मानला जातो. मंडळी, जगभरातील कुस्तीचे नियंत्रण करणारी संस्था म्हणजेच युनायटेड वर्ल्ड रेसलिंग या संस्थेमार्फत जगातील अनेक देशांना कुस्तीच्या विविध प्रकारांसाठी मान्यता दिली जाते. फ्रीस्टाईल, ग्रीको रोमन या प्रकारांमध्ये 180 पेक्षा जास्त देश सहभागी आहेत. पण इंडियन कुस्ती म्हणजेच आपल्या मातीतल्या कुस्तीला हा प्रकार अजूनही फार कमी देशांमध्ये. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या नवीन नोंदीनुसार या प्रकाराशी संबंधित देश मुख्यतः भारत, नेपाळ, अफगाणिस्तान, तुर्की हे आहेत. म्हणजे सध्या मातीची कुस्ती प्रामुख्याने या काही देशांमध्येच अधिकृतरित्या खेळलेली दिसते. त्यामुळे या प्रकाराची जागतिक स्पर्धा झाली तर सुरुवातीला सहभागी देशांची संख्या फार कमी असण्याची शक्यता आहे. मातीची कुस्ती तिच्या मातीच्या आखाड्यामुळेच खास मानली जाते. मंडळी, मातीमध्ये खेळल्यामुळे शरीराला इजा कमी होते आणि पैलवानांना पकड घेणं फार सोपं जातं. तसेच पारंपरिक वातावरण तयार होतं. म्हणून या कुस्तीची खरी ओळख मातीच्या आखाड्याशीच जोडलेली आहे. जर भविष्यात मातीच्या कुस्तीची जागतिक स्पर्धा झाली तर सुरुवातीला या स्पर्धेमध्ये भारताचं वर्चस्व राहण्याची शक्यता फार जास्त आहे. कारण भारतात हजारो आखाडे आहेत आणि अनेक पैलवान या पद्धतीचे प्रशिक्षण घेत असतात. मंडळी, एकदा जागतिक स्पर्धा सुरू झाली की हळूहळू इतर देशांनाही या खेळाबद्दल रस निर्माण होईल, त्यांच्यात आवड निर्माण होऊ शकते. त्यामुळे पुढील काळात मातीची कुस्ती अधिक देशांमध्ये पसरू शकते. एकूणच पाहिलं तर इंडियन कुस्ती हा अजूनही मर्यादित देशांमध्ये असलेला पारंपरिक खेळ प्रकार आहे. परंतु योग्य प्रयत्न झाले तर भविष्यात या कुस्ती प्रकाराला, या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी ओळख मिळू शकते. धन्यवाद.